खात्यांच्या निधीबाबत अजितदादांनी आज बैठक बोलवलेली आहे। मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रथमच निधी वाटपासंदर्भात चर्चा होणार आहे। बैठकीला अनेक खात्यांचे मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। निधी वाटपासंदर्भात अजित पवार यांनी आज महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे। निधी वाटपासंदर्भात अजित पवारांनी आज महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे। मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रथमच निधी वाटपासंदर्भात चर्चा झालेली आहे। अजित पवार यांनी आज बैठक बोलवलेली होती। ही बैठक आज पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये निधी वाटपासंदर्भात चर्चा झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, अजित पवार यांनी निधी वाटपासंदर्भात बैठक बोलवलेली होती आणि या बैठकीमध्ये निधीबाबतची चर्चा झालेली आहे। प्रथमेश, आपण जर बघितलं असेल तर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन खरं तर मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होत आहे आणि त्या आधीच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार प्रत्येक विभागाचा जो आहे तो आढावा घेत आहेत। कोणत्या विभागाला किती प्रकारचा निधी आणि कशा स्वरूपात निधीची आवश्यकता आहे याची माहिती जी आहे ती संबंधित डिपार्टमेंटच्या मंत्र्यांकडून घेत आहे। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर आज पंकजा मुंडे असतील, त्याचसोबत दत्ता भरणे असतील, त्यासोबत अतुल सावे असतील, यांसारखे काही महत्वाचे मंत्री जे आहेत ते अजित पवार यांच्यासोबत आज बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी त्या विभागातील कशा पद्धतीचे निधीचं स्वरूप आहे आणि काय निधी कुठे खर्च करायचा याबाबतची अजित पवार यांनी माहिती घेतलेली आहे। जवळपास तासभर प्रत्येक डिपार्टमेंट वाईज खरं तर अजित पवार यांनी चर्चा केलेली आहे। एकत्र सर्व मंत्र्यांना बोलवलं आणि त्यांची माहिती घेऊन आता पुढची रूपरेषा जी आहे ती ठरवणार आहेत। कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी राज्यातील जनतेला नेमकं काय द्यायचं, कशा पद्धतीने बजेट असेल याची देखील माहिती जी आहे ती आता अजित पवार संपूर्ण मंत्र्यांकडून घेत आहेत आणि प्रत्येक विभागात कशा पद्धतीने निधीची तरतूद करायची याची आज माहिती घेण्यात आल्याची आपल्याला माहिती मिळते। प्रथमेश, नक्कीच धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।